आणि आता बातमी आहे संभाजीनगरमधून। खवड्या डोंगर आत्महत्या प्रकरणात कौटुंबिक वादातून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मुरलीधर चांदगुडे यांच्या आईच्या आरोपांना उत्तर देत कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी थेट पलटवार केला। 20 वर्षांपूर्वी मुलाला गाव शेत सोडण्यासाठी त्याच्या डोक्यात फावडं का मारलं होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। सध्या दुःखातून सावरण्यासाठी वेळ द्या, सर्व उत्तरे योग्य वेळी देऊ असं देखील त्या म्हणाल्या। मी असं म्हणताय की माझ्या बहिणीने 20 वर्षापासून तुमचा मुलगा लांब केला का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा, 20 वर्षापासून तुम्ही त्या मुलाला घरातून ते गाव सोडण्यासाठी आणि ते शेत सोडण्यासाठी एकदा विचारा जाऊन त्यांना की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाच्या डोक्यात फावडं कसं काय टाकलं होतं? त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही की तुमचा मुलगा जाईन, जगन, नाही जगन? मला फक्त ह्या गोष्टीचं उत्तर द्या। बाकी मी सगळ्या गोष्टीचे उत्तर देणार आहे तुम्हाला, फक्त मला थोडा वेळ हवाय।